हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे। तर आपल्याला फोर्टक्स ब्लाउजचं कटिंग आज एकदम वेगळ्या पद्धतीने एकदम सुंदर असं करायचं आहे। एकदम गुजराती स्टाईल आहे। ज्या साईडला या पद्धती वापरल्या जातात ते तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। मी इथं ब्लाउजची उंची मोजून घेतलेली आहे। 14 इंच प्लस 1 इंच घेतलेली आहे आणि शोल्डर 5.5 इंच, मुंडा उंची 5.5 इंच टाकलेली आहे। आता इथं छातीचा चौथा भाग आहे, त्याच्यानंतर शिलाई मार्जिन 1.5 इंच घेतलेला आहे। 36 साईज आहे। त्याच्यानंतर इथं कमरेचा चौथा भाग 1 इंच टक्स मार्जिन आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने हे माप टाकून घेतलेली आहे। व्हिडिओ स्टिचिंगचा पण आहे, त्याच्यामुळे थोडासा फास्ट आहे। 1.5 इंच आतमध्ये डाऊन करून अशा पद्धतीने बॅकचा राऊंड देऊन घ्यायचा आहे तुम्हाला। तर बघा, खूप सुंदर इथं याची फिटिंग जमणार आहे, नक्की ट्राय करा। शोल्डर घेतलेला आहे 2.5 इंच प्लस अर्धा इंच, मग गळा रुंदी 2 इंच शिल्लक आहे। त्याच्यानंतर मागचा गळा टाकून घ्यायचा, 7.5 इंच गळा आहे। खालून पट्टी आहे, वयस्कर आजीचा ब्लाऊज आहे। आपण त्याच्यावरती या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत। गोल गळ्याचं मार्किंग करून घेतलं आणि आपण आता इथे याला शेप देऊन घेऊ, म्हणजे कटिंग करून घेऊ। व्यवस्थित लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। आता हा बॅक पार्ट आपल्याला थोडासा मोकळ्या जागेवर, म्हणजे चारी बाजूनी शोल्डरची बाजू खेटून ठेवली तरी चालेल, फक्त साईडने दोन्ही साईडनी जागा शिल्लक पाहिजे, खालून जागा शिल्लक पाहिजे असं पेपरवरती आपल्याला याचं मार्किंग सेम टू सेम करून घ्यायचं आहे। करून घेतल्यानंतर आता हा बॅक पार्टची गळा रुंदीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला जो मुंडा आपण घेतला होता 5.5 इंचाचा, त्याच्यावरती आपल्याला मार्किंग करून बघा या पद्धतीने मधला सेंटर घ्यायचा मुंडा उंचीचा आणि अशा पद्धतीने याचा खोल राऊंड काढून घ्यायचा, म्हणजे पुढचा भाग जो आहे तो आपल्याला इथे मोंढ्याचा देऊन घ्यायचा आहे फ्रंट पार्टसाठी। आता तो आधीचा होता तो आपला बॅकचा होता। त्याच्यानंतर इथून पुढचा गळा मोजायचा आहे। तर जो कस्टमरचं ब्लाऊज होतं त्याच्यानुसारच आपण इथं गळा पण टाकून घेणार आहे। बघा, 6.5 इंच प्लस 7 इंचावर मी मार्क केलं, बॉक्स काढून घेतला। गळा रुंदी तुम्ही 2.5 इंच घेऊ शकता, 2.25 इंच घेऊ शकता आवडीनुसार। अशा पद्धतीने गोल गळ्याचा पण आकार देऊन घेतला। आता इथून आपल्याला खालून 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे फ्रंट पार्टसाठी। बॅकला याची गरज नाही, आपण बॅक पार्ट वेगळा काढून घेतलेला आहे। आता इथून जिथून आपण ती वाढून घेतलेली खालून 1.5 इंच, तिथून आपल्याला 2.5 इंचावरती एक मार्क करायचं आहे योगपट्टीसाठी। आता याच्यानंतर आपल्याला 1.5 इंचानी योगपट्टीचा आकार द्यायचा आहे। शेप देण्यासाठी इथं छातीचा 10वा भाग आडवा पॉईंट टाकून घ्या। 4 इंचावर मी टाकलं, त्याच्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि 1.5 इंचाने अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा। इथं टक्सचं मार्जिन टाकायचं आहे आपल्याला, जे काय कटोरीचा टक्स आहे तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला। 10 इंचावर टाकून घेतलेला आहे मी। अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घ्यायचं, तर आपल्याला हा पहिला टक्स इथं मिळून जातो। त्याच्यानंतर इकडून 1.25 इंच जे आहे तर 1.5 इंचाचं तुम्ही मार्किंग घेऊ शकता। तर ह्या साईडने 1.5 इंच आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे, सरळ लाईनीमध्येच घ्यायचा आहे। अशा पद्धतीने 1.5 इंचाचं मार्क केलं, पुढे मी 2 इंचाचं मार्क करून घेतलं मोंढ्याच्या साईडला। आता हे पॉईंट आपल्याला भेटलेले आहेत, हे जोडून घ्यायचे आहेत आपल्याला। आलं लक्षात? आता हे आपण घेतल्यानंतर हुकलूक पट्टीच्या साईडला 1.5 इंच आणि खालच्या जी योगपट्टी आहे तिथं वरती आपल्याला वाढवून घ्यायचं आहे अर्धा इंच। तर मी दोन्ही साईडने अर्धा इंच वाढवून घेतलं, फक्त हुकलूक पट्टीच्या साईडला 1.5 इंच आणि फिटिंग साईडला 1.5 इंच वाढवलं। खालून आपण अर्धा इंच वाढवून घेतलं। योगपट्टी वाढवायची गरज नाही आहे, जिकडनं आपले टक्स येणार आहेत तेवढीच जागा वरच्या साईडला वाढवायचं आहे आपल्याला। आता आपण इथं कट करून घेऊ, योगपट्टी बाजूला काढून घेऊ। अशा पद्धतीने हे कट करून घेतलं। बघा, अशा पद्धतीने आता मी गळाही कट करून घेते। तर आपल्या इथं या पद्धतीने फ्रंट पार्ट तयार झालं बघा, योगपट्टी सहित। खूप छान ब्लाऊजची फिटिंग बसते, नक्की ट्राय करा। मी ब्लाऊज पण तुमच्याबरोबर कट स्टिचिंगचं शेअर करणार आहे। तर आपण इथं बॅक पार्ट फ्रंट पार्ट आपण इथे काय केलं, काढून घेतलं। बाहेर राहिलेली ती आपण डायरेक्ट अस्तर जे ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरतीच बघणार आहोत।
सगळ्यात पहिलं आपण इथं ब्लाऊजवरती सगळी मापं बसवायची आहे. तर इथं मी सगळ्यात पहिलं बाही जी आहे ती 9.25 इंच होती. त्याचबरोबर त्याच्यामध्ये 2 इंच मिळवले, 11.25 इंच एवढी बाही होती आणि पीस तर छोटा होता. तर मी बघा अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घेते आहे. आता म्हटलं आपल्याला पण शिवायचाच आहे, कारण की मी ही जी आहे ही पद्धत ट्राय केलेली आहे. तर आपल्याला इथं शिवायचाच होता हा ब्लाऊज आणि आजीला नेमका दुसऱ्या दिवशी लागत होता. त्यांना कुठेतरी जायचं होतं. तर नाही कशी म्हणू, ते पण एवढं टायमाचा म्हणजे रात्रीचा ब्लाऊज स्टिच केला एवढ्या टायमाचा आपल्याला ब्लाऊजही कोण आणून देणार आहे. आणि मग मी प्रयत्न केला, म्हटलं जाऊ द्या, थोडंसं ॲडजस्टमेंट करून घेतलं. आतून क्रॉसपट्टीला यायला त्याला आपण वेगळा कपडा वापरला. बॅक पार्ट सेम टू सेम काढून घेतला आणि या पद्धतीने इथे अशा पद्धतीने हे संपूर्ण मार्क करून घेतलं. बघा, जे काय आपले 4 टक्स आहे त्याचं मार्जिन करून घ्यायचं आहे. आता जी योकपट्टी आहे तीसुद्धा आपल्याला इथे काढायची आहे, तर मी ती नंतरून काढून घेणार आहे. आता बॅक पार्ट इथं सगळ्यात पहिला आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आपण इथं हा फ्रंट पार्ट पण कट करून घेतला. आता जी योकपट्टी आहे ती आपल्याला एक एक करून काढावं लागणार आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता, इथं एक्स्ट्राचा थोडा कपडा होता, इथं खालच्या साईडला बाही निघून इथं कपडा निघणार आहे. तर मी तिथं एक योकपट्टीचा पार्ट जो आहे तो काढून घेतला. एकच निघलेला आहे, तर दुसरा आपण आहे ना त्या दुसऱ्या उरलेल्या कपड्यात काढणार आहे. हे बघा, तरीही थोडासा नॉर्मल आहे ना कमी येतोय, पण काही नाही होतं, ॲडजस्ट करून घेणार आहे मी. तर या पद्धतीने दोन्ही योकपट्ट्या काढून घेतल्या बघा. आणि इथं थोडंसं आपल्याला कोपरा जो आहे ना बॅकचा तो थोडा तिरका कट करायचा आहे. आता या पद्धतीने इथं आपण संपूर्ण पार्ट कट करून घेतले. आता आपण याचं स्टिचिंग करायच्या आधी बाही काढून घेणार आहे. तर मी इथं फोल्ड करून घेतलं. हे बघा, बंद बाजू माझ्या साईडला आहे, तर 11.25 इंचावर मी मार्क केलं बघा. आणि त्याच्यानंतर कॅप हाईट टाकायची आपल्याला 3 इंच. 3 इंचवर कॅप हाईट टाकायची आहे, अशी लाईन आखून घ्यायची आहे. आता इथं मुंडा घेर मोजून घ्यायचा आहे, तर तो आहे 5.75 इंच. तर तो आपण या लाईनिंगवर टाकून घेणार आहे. दंडघेराचं माप निघलेलं आहे ते आपण इथं टाकून घेतलं. त्याच्या पुढे शिलाई मार्जिन मी 1.5 इंच ठेवलं आहे. दोन्ही पण साईडला 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता जे तो आपला मुंडा आलेला आहे, म्हणजे मुंड्याचा घेर आलेला आहे, तिथून त्याचा मधला सेंटर काढायचा. अशा पद्धतीने बॉक्स काढून घ्यायचा. तिथून 1-1 इंचावरती पॉईंट घ्यायचा. या पद्धतीने बाही जर काढली तर तुमची बाही कुठंच कमी पडणार नाही. तुम्हाला व्हिडिओमध्ये पण नक्की दिसेल बाही स्टिचिंग करताना. अजिबात बाही कुठंच कमी पडणार नाही. एकदम परफेक्ट तुमची बाही ही कपड्याला तुमच्या लागल्या जाणार. जर तुमची बाही कमी पडत असेल, तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग करताना या पद्धतीने बाही नक्की कटिंग करा. आता या पद्धतीने आपण इथे हे आतला मोंड्याचा राऊंड पण कट करून घेतला. आपली इथे बाही रेडी झालेली आहे. आता आपण संपूर्ण ब्लाऊज जो आहे तो स्टिच करू. तर मी इथे सगळ्यात पहिलं बॅक पार्ट बघा चेक करून बघू. आपला इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून दिलं, अर्धा इंचवर शोल्डर सोडून दिलं आणि या पद्धतीने चेक करून बघितलं तर आपलं एकदम बरोबर बसती आहे बाही पण मोंढ्याला. तर हा फ्रंट पार्ट. आता आपल्याला इथे टक्स मारून घ्यायचे आहेत. आपण जे पेपर कटिंग केलेलं आहे ते पेपर कटिंग ठेवून आपल्याला इथे फ्रंट पार्टला टक्स मारून घ्यायचे आहेत. त्याच्या आधी आपण सगळ्यात पहिलं बॅक पार्ट काढून घेऊ. तर बॅक पार्टचा मागचा भाग जो आहे गळा, तो आपण इथे काढून घेऊ. तर 7 इंचाचा आहे त्यांचा गळा मागचा, 2.5 इंच गळा रुंदी आणि वरच्या साईडला बॉक्स काढून घ्यायचा. आणि या पद्धतीने गळा काढून घेतला. आपण इथे कट करून टाकायचा हा गळा. आता टक्स मारून घेऊ आपण. तर टक्स जे आहेत ते मी 4-4 इंचावर मारणार आहे.
तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा। चॅनलवर नवीन असाल कोणी मैत्रिणी तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमच्या कोणी मैत्रिणी ब्लाऊज शिवत असतील तर त्यांच्याबरोबर सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा। अशा पद्धतीने आपण बॅक पार्टला फक्त टक्स मारून घेतलेले आहेत। आता जो फ्रंट पार्ट आहे ना तो फ्रंट पार्टला आपल्याला टक्स मारायचे आहेत। तर बॅकला जो आहे ना मी अजून आपल्याला तिथे वेगळी पट्टी लावायची, त्याच्यामुळे मी बॅक पार्टला खालून कमरपट्टी जोडलेली नाही आहे अजून, तर ती आपल्याला जोडायची, मी नंतरून जोडणार आहे। आता जे टक्सचं मार्जिन आपल्याकडे आहे ते आपल्याला इथे काय करायचं आहे, ते आपल्याला इथं व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे। जेवढे पण आपले टक्स आपण घेतलेले ते व्यवस्थित आपल्याला मार्क करायचे आणि या पद्धतीने बघा टक्स मारायचे। आता या पद्धतीने पुन्हा एकदा बघा असं थोडंसं आतमध्ये टाकून घ्यायचं आणि या पद्धतीने त्याच्यावर मार्क करायचं। तर बघा दुसऱ्या साईडला लगेच दिसतं। आता त्याच्यावरून आपल्याला पुन्हा खडूनी मार्क करून घ्यायचं। आता याच्यानंतर याला टक्स मारायचे। तुम्ही जर ह्या ब्लाऊजचे पफ बघितला ना तर खूप सुंदर येतो। आणि इथे बघा आपल्याला किती टक्स घ्यायचा आहे, 1.5 इंचाचाच घ्यायचा आहे। त्याच्यामुळे टक्स मारतानाच हे टक्स घ्यायचे आहेत आपल्याला। 1.5 इंचाचा टक्स आपण इथं घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपण इथे टक्स मारून घेतला। आता आपण जेवढा पण फ्रंट पार्टला टक्स मारायचे आहेत आपल्याला 4 टक्स, तर ते मारून घ्यायचे आहेत आपल्याला। तर तुम्ही बघू शकता लुक त्याचा किती सुंदर येतोय म्हणून। तर बघू शकता अजून आपल्याला याच्यामध्ये योकपट्टी वगैरे पण टाकायची आहे। ज्या पद्धतीने आपण एका पार्टला टक्स मारलेत तसेच दुसऱ्या पण साईडच्या ब्लाऊजला आपण टक्स मारून घेतोय। या पद्धतीने आता आपल्याला योकपट्टी पण जोडायची आहे खालच्या साईडनी। तर टक्स मारायला मी इथं डबल टिपा मारतीये। डबल टिपा मारल्या की ब्लाऊजही टिकायला छान टिकतो। तर पाहू शकता ना किती सुंदर पफ वगैरे आलेला आहे। आता याच्यामध्ये आपण योकपट्टी जी आहे ती अटॅच करू। योकपट्टीसाठी मी इथे दुसरा कपडा याला जॉईंट देणार आहे, कारण तुम्ही बघितलं की आपला पीस हा कपडा कमी होता। तर मी इथं योकपट्टीला मॅचिंग थोडंसं अस्तर निघलं तर थोडंसं ते गोळा झालेलं आहे, इस्त्री पण नाही केली मी, तर दिलं त्याच पद्धतीने टाकून, काही अडचण नाही। आता वरच्या साईडने आपण इथे जॉईंट करून घेऊ। आता याला वरती एक दाबटीप देऊन घ्यायची आपल्याला, योकपट्टी जॉईंट करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने। जॉईंट करून घेतल्यानंतर आपल्याला इथून वरच्या साईडने अशा पद्धतीने पुन्हा एकदा छान अशी दुसऱ्या साईडची योकपट्टीला पण अशाच पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे, दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर बघा इथं थोडासा कपडा कमी ना, आपण तो ॲडजस्ट करून घेऊ। अशा पद्धतीने इथे झालेला आहे। तर आता दोन्ही साईडच्या 2 योकपट्ट्या साईडला लावून घ्यायच्या आहेत आपल्याला। आता ज्या पद्धतीने आपण कटोरी ब्लाऊज असू द्या त्या पद्धतीने आपण ज्या पद्धतीने योकपट्टी लावतो त्याच पद्धतीने यालाही योकपट्टी त्याच पद्धतीने लावायची आहे। आतमध्ये कपडा फोल्ड करून घ्यायचा आणि या पद्धतीने वरतून एक टिप मारून घ्यायची। आतला ब्लाऊज जो आहे तो बाहेर काढायचा आपल्याला। तर बघा किती सुंदर असं झालेला आहे आपला ब्लाऊज। आणि एक्स्ट्राचं जी काही योकपट्टी आहे ती आपल्याला इथे कट करून टाकायची आहे।
तर आता एक साईडचा पार्ट आपला झालेला आहे, त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचाही पार्ट आपण इथं या पद्धतीने हे करणार आहे. तर आपण दुसऱ्याही साईडला याच पद्धतीने योगपट्टी जोडून घेतली आणि तुम्ही बघू शकता ना किती सुंदर आपले दोन्ही पण पार्ट तयार झाले. फ्रंट पार्टचे पफ वगैरे मस्त आलेला आहे आणि छान असा तयार झालेला आहे. तुम्ही या पद्धतीने अस्तरचं पण ब्लाऊज स्टिच करू शकता, साधाही ब्लाऊज स्टिच करू शकता. तर इथे साधा ब्लाऊज मी इथे सगळ्यात पहिलं घेतलं. आता इथे आपल्याला लावायची योगपट्टी, आपल्याला इथे लावायची हुक लूक पट्टी. तर त्यासाठी पण मी इथं त्या अस्तरचाच कपडा यूज करते. ब्लाऊज पीसमध्ये एवढा आपल्याकडे कपडा शिल्लक नव्हता. आता इथे आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायची अर्धा इंचानी पट्टी फोल्ड करून अशा पद्धतीने. आता इथे बटन आहे त्याच्यामुळं आपण इथं पूर्ण पॅक करून घेतलेले आहे मी बटनाच्या याच्यानं. आता इथं हुक लूक सरळ पट्टी लावून घ्यायची. पुन्हा एकदा याला अस्तरवरती दाबटीप देऊन घ्यायची आणि या पद्धतीने याला आतमध्ये फोल्ड करून घेतो. एक पार्ट आपला सरळ येतो, एक पार्ट आपला उलटा येतो. बरोबर आपली हुक लावायचं असू द्या किंवा बटन लावायचं असू द्या, बरोबर इथं आपल्याला समजल्या जातं कोणत्या साईडला बटन असतं. बटन हे उजव्या साईडला असतं आणि हुक जी असते ती डाव्या हाताला असते. जर तुम्हाला हुक आणि बटन याच्यामध्ये जर लवकर फरक समजत नसेल की कोणत्या साईडला हुकाची पट्टी बटनाची पट्टी लावावी, तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आपण त्याच्यावरती एकदम स्पेशल व्हिडिओ नक्की बनवू. आता इथे बघा आपण शोल्डर टू शोल्डर जॉईंट करून घेतलं. थोडंसं आपण इथं कट करून टाकू, शोल्डरला थोडंसं छाटछूट करून टाकू. आणि इथे आता जी बाही आपण घेतलेली आहे ती पहा, जो खोल भाग आहे तो आपल्याला पुढूनच जोडायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता आपली बाही किती परफेक्ट अशी लागल्या गेलेली आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की आपली बाही कुठेही कमी पडणार नाही. तुम्ही या पद्धतीने जर कटिंग केली तर एकदम अशी परफेक्ट अशी आपल्या संपूर्ण ब्लाऊजला जोडल्या गेलेली आहे. अशा पद्धतीने आपण बाही जोडून घेतली. आता आपल्याला दुसऱ्या साईडची पण बाही त्याच पद्धतीने जोडायची आहे. तर आपण इथं या पद्धतीने दुसरी पण बाही जोडून घेतली. जर जो भाग तुम्हाला बाही जोडताना किंवा असं थोडंसं कमी पडत असं थोडंसं ओढून पण घेतलं तरी पण चालतं, थोडंसं खेचायचं. आता इथे वरच्या साईडला मी पट्टी थोडी फोल्ड करून घेते. आपल्याला बाहीची उंचीनुसार इथे बाहीची उंची टाकून घ्यायची आहे. तर मी थोडीशी पट्टी जी आहे कडेने फोल्ड करून घेतली दंडघेऱ्याच्या साईडला. आता इथं बाही होती 9.25 इंच, त्याच्यावरती मार्क करून घ्यायचं आपल्याला. बघा 9.25 इंचावर मी मार्क केलं. आता पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतली. दुसऱ्या पण साईडची त्याच पद्धतीने 9.25 इंच बाही आणि अशा पद्धतीने पट्टी फोल्ड करून घेतली. अशा पद्धतीने आपण बाहीचं आपलं काम झालेलं आहे. आता राहिलेली आहे पायपिंग. तर पायपिंग पण आपण इथे करून घेणार आहे. तर मी इथे सगळ्यात पहिलं कमरपट्टी जोडणार आहे. कमरपट्टीसाठी मी इथे कपडा काढून घेतला बघा. आता अस्तरच घेतलेलं आहे मी इथं. अस्तर असं जॉईंट करून घेतलं तुकडे तुकडे आणि या पद्धतीने याला इथे जॉईंट करून घेतलं, कारण मॅचिंग अस्तर होतं आणि त्याच्यामुळे म्हटलं दुसरं टाकायचं तर आहे मॅचिंग, म्हणून मी त्याला थोडंसं जॉईंट तुकडे होते ते आपण जॉईंट करून घेतले. आता इथे आतमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं. आता याच्यानंतर आपल्याला इथे अशा पद्धतीने पायपिंग लावून घ्यायची. तर पायपिंगला पण मी इथं पट्ट्या अशा सरळ काढून घेतलेल्या, आता त्या जोडून घेतल्या आणि या पद्धतीने जॉईंट करून घेते. तर खालून ब्लाऊज अजिबात ओढायचा नाही पायपिंग करताना. फक्त हातातली पट्टी जी आहे पायपिंगची ती नॉर्मल थोडी खेचायची आहे, जास्त पण नाही खेचायची, नॉर्मल खेचायची, जेणेकरून आपली पायपिंग ही फिटिंगमध्ये छान बसती. आता आतमध्ये फोल्ड करून जी काय पट्टी त्याच्या कडेनी ही पट्टी त्याच्यावरती फक्त फोल्ड करून ठेवायची आहे आणि अशी टीप मारून घ्यायची आहे.
संपूर्ण खालच्या पट्टीसहित फोल्ड अजिबात नाही करायचं, त्या कडेच्या पट्टीच्या कडेने ही पट्टी त्याच्यावरतून अशी फोल्ड करायची आहे. एक्स्ट्रा झालेला कपडा आपण इथं पायपिंगचा कट करून टाकणार आहे. बघा अशा पद्धतीने मी एक्स्ट्राची पायपिंगसाठी काढलेला तो कपडा होता तो मी इथे काढून टाकला. आता आपल्याला जेवढी जाड बारीक पायपिंग पाहिजे तेवढी आपण इथं पायपिंग घेऊ शकतो. तर जो खाचा असतो आपला याचा पायपिंगचा, त्याच्यामध्येच आपली टीप ही आली पाहिजे व्यवस्थित, तर पायपिंग अजिबात तुमची उलटणार नाही. तर बघा संपूर्ण ब्लाऊज आपलं इथं तयार झालं, तुम्ही बघू शकता. आता इथं येतो प्रश्न आपला फिटिंगचा. तर फिटिंगला पण ब्लाऊज तुमचा कुठेही कमी पडणार नाही. जर तुम्ही परफेक्ट कटिंग करेल असेल तर तुमची ब्लाऊज फिटिंगला कधीही कमी पडणार नाही. तर तुम्ही बघू शकता आपला ब्लाऊज कुठेही फिटिंगला कमी पडला नाही. खूप छान असं त्याचं फिटिंग वगैरे पण आलेलं आहे, कारण आपली कटिंगही खूप व्यवस्थित झालेली आहे म्हणून. आता इथे बघा आपण इथं संपूर्ण बॉक्स फिटिंग करून घेऊ. आता दुसऱ्या पण साईडचा आपण याच पद्धतीने फिटिंग करून घेऊ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक पण करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमचं कोणी मैत्रिणी ब्लाऊज शिवत असतील तर तुम्ही त्यांच्याबरोबर हा व्हिडिओसुद्धा नक्की शेअर करा. तर आपण याच्यावरती जर तुम्हाला सावकाश व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही सावकाश नक्की कमेंट करा. आपण त्याच्यावरती नक्कीच एकदम हळूहळू व्हिडिओ जो आहे स्टेप बाय स्टेप सांगल. व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळं मी थोडासा स्पीडवर व्हिडिओ ठेवलेला आहे आणि व्हॉईस ओव्हरनी बोलत आहे. इथं ब्लाऊजचं फिटिंग टक्स जे आहे ते एकमेकांवर चेक करायचे आपल्याला व्यवस्थित. त्याच्यानंतर ब्लाऊजची फिटिंग अशा पद्धतीने करायची आहे. तर ब्लाऊज मापाचा ब्लाऊज जो आहे तो लावून चेक करायचा. तर इथं थोडा एक्स्ट्रा भरतोय तर आपण तोही फिटिंग इथे करून घेऊ. शिलाई मार्जिंगसाठी मी कपडा जास्त सोडलेला नाही आहे. 1.5 इंचाचं शिलाई मार्जिंग मी इथं घेतलेलं होतं कटिंगमध्ये, तुम्ही बघितलं. जर तुम्हाला जास्त एक्स्ट्राचा कपडा सोडायचा असेल तर तुम्ही शिलाई मार्जिंगसाठी कपडा 1.5 इंचाचा सोडून आपण 2 इंचाचा घेऊ शकतो, जेणेकरून जास्त शिलाई मार्जिंग हे ॲड होतं. बरेच कस्टमर म्हणत असतात ताई जास्त कपडा सोडा फिटिंगमध्ये, म्हणजे तब्येत जाड वगैरे झाली तर तो ब्लाऊज जो आहे तो कस्टमरला उसवता येतो. अशा पद्धतीने आपण संपूर्ण ब्लाऊज तयार केलं. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि खूप सुंदर असं ब्लाऊजला फिनिशिंग आणि फिटिंगमध्ये आलेलं आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.